अवघ्या काही दिवसांनीच आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे। आपल्या लाडक्या बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहेत। मग ते मोदक कोणत्याही प्रकारचे असो, माव्याचे असो, उकडीचे असो, नाहीतर आणखी कोणत्या पदार्थापासून बनवलेले। त्यामुळेच आज मी तुम्हाला फक्त 2 कप गव्हाच्या पिठापासून अगदी स्वस्तात तयार होणारे आणि तितकेच पौष्टिक असे मोदक दाखवणार आहे। हे मोदक एवढे चविष्ट लागतात की बाकीचे सर्व मोदक तुम्ही विसरून जाल। आणि विशेष म्हणजे हे मोदक अगदी कमी साहित्यात आणि झटपट देखील तयार होतात आणि अगदी महिनाभर टिकतात, अजिबात खराब होत नाहीत। चला तर मग लगेचच पाहूया हे असे मस्त पौष्टिक झटपट तयार होणारे आणि अगदी महिनाभर टिकणारे गव्हाच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे। नमस्कार, मी प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। चविष्ट गव्हाच्या पिठाचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपचा अर्धा कप भरून मी साजूक तूप घालणार आहे। साजूक तूप मी वितळवून घेतलं नाही, जे घट्ट साजूक तूप असतं तेच यामध्ये घालायचं नाही। अगदी 1 ते 2 चमचे साजूक तूप आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे, म्हणजे जर गरज लागली तर आपण त्याचा नंतर वापर करूया। आता हे साजूक तूप पूर्णपणे आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे। एकदा साजूक तूप विरघळलं की ह्यामध्ये मी मेजरमेंट कपचा 1 कपचा वापर करून इथे मी 2 कप एवढं गव्हाचं पीठ घालणार आहे। हे नेहमीच आपण जे चपातीसाठी वापरतो गव्हाचं पीठ तेच वापरलं आहे। आता हे गव्हाचं पीठ या तुपासोबत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। गॅसची आच आपल्याला मंदच ठेवायची आहे। अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची आच मंदच ठेवायची आहे। कुठेही मध्यम किंवा मोठी करायची नाही, नाहीतर पीठ लगेचच जळू शकतं किंवा करपू शकतं। त्यामुळे मंद आचेवर आपल्याला सतत परतवून या साजूक तुपासोबत हे पीठ असं भाजून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठाला एक कच्चेपणा असतो, कच्चा वास असतो, तो जाईपर्यंत अगदी गव्हाचं पीठ खमंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला सतत असं परतवून 10 मिनिटं हे पीठ मी मंद आचेवर भाजून घेणार आहे। सुरुवातीला असा बघा पिठाचा रंग कसा आहे, थोड्या वेळाने तो बदलला जाईल। इथे 10 मिनिटं मी सतत असं पीठ तुपावर परतवून मंद आचेवर भाजून घेतलं आहे आणि 10 मिनिटांनंतर तुम्ही बघा आता पिठाचा रंग कसा आला आहे। पीठ आपल्याला अजिबात करपवायचं नाही, त्यामुळे सतत आपल्याला हे पीठ परतवत राहायचं आहे। आता 10 मिनिटांनंतर मी ह्यामध्ये काही काजू आणि बदामचे असे तुकडे घालून घेणार आहे। काजू बदामचे तुकडे या पिठासोबतच मी आणखीन 5 मिनिटं छान असे परतवून घेणार आहे, म्हणजे पीठ सुद्धा छान असं परतलं जाईल, भाजलं जाईल आणि त्यासोबतच हे ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा खमंग असे भाजले जातील। ते वेगळे भाजायची गरज नाही, त्यामुळे या पिठासोबतच छान तूप आणि पिठामध्ये आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत। आणखीन 5 मिनिटांनंतर आता बघा पिठाचा रंग कसा आला आहे। इथे एकूण 15 मिनिटं झाली आहेत। मी पीठ सतत असे मंद आचेवर परतत राहिलेले। पीठ परतलं किंवा भाजलं गेलं हे कसं ओळखायचं, तर अगदी जसं बेसनचा कसा सुगंध घरभर पसरला जातो, तसा गव्हाच्या पिठाचा सुद्धा सुगंध छान पसरला जातो आणि त्याचा रंग सुद्धा असा मस्त सोनेरी रंग होतो। एकदा असं छान खमंग खरपूस पीठ भाजलं गेलं की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्यामध्ये आता मी 1 कप भरून चिरलेला गूळ घालणार आहे। गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही, पीठ गरम असतानाच ह्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। चिरलेला गूळ असल्यामुळे लगेचच तो गरम पिठामध्ये विरघळला जातो। असं सतत गूळ ह्यामध्ये परतत राहायचं आहे आणि तो छान आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे। अगदी 1 मिनिटामध्येच आपला गूळ पूर्णपणे विरघळला जातो आणि थोडंसं बाइंडिंग या पिठाला येतं। आता इथे छान अगदी एकजीव झाला आहे गूळ। आता हे पीठ आपल्याला लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। पीठ थोडंसं गरम आहे, त्यामुळे 2-3 मिनिटं हे मी कोमट करून घेणार आहे। फार आपल्याला थंड करायचं नाही, तर थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटांनंतर पीठ इथे थोडंसं कोमट झालं आहे। आता मगाशी जे आपण 2 चमचे तूप बाजूला ठेवलेलं ते मी वितळवून घेतलं आहे आणि या पिठावर घालणार आहे। पिठाचे आपल्याला इथे छान मोदक असे वळता येतील असं पीठ बनवायचं आहे। त्यासाठी जे आपण तूप शिल्लक ठेवलेलं त्याचा वापर मी इथे केला आहे। आता विरघळलेलं तूप आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। गूळ जर कडक असेल, फार विरघळला गेला नसेल असं वाटत असेल तर पीठ मिक्सरला फिरवून घेतलं तरीही देखील चालेल। आता तूप व्यवस्थित एकत्र झालं आहे। आता लगेचच आपण ह्याचे मोदक करू। आज मोदक करण्यासाठी इथे माझ्याकडे वेगवेगळे प्रकारचे साचे आहेत। हा मध्यम आकाराचा साचा आहे, छोट्या आकाराचे मोदक आहेत
आणि इथे आज मी मोठ्या आकाराच्या मोदकाच्या साच्याचा वापर करणार आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने ज्या साईजमध्ये मोदक बनवायचे आहेत तशा प्रकारे तुम्ही मोदक करू शकता. इथे मोठ्या मोदकाच्या साच्याला मी थोडंसं तुपाचा हात लावून घेतला आहे. आता यामध्ये एक सजावटीसाठी छान असा अर्धा पिस्त्याचं काप ठेवणार आहे, म्हणजे मोदक हे आणखीनच सुंदर दिसतील. आणि हे जे मोदकाचं सारण आहे ते यामध्ये भरायचं आहे आणि चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आहे. अगदी छान दाबून घ्यायचं, म्हणजे मोदकाच्या कळ्या अगदी छान या मोदकावर उमटल्या जातील. मोदकाच्या साच्याच्या खालच्या बाजूने सुद्धा घट्ट अगदी पीठ दाबून घ्यायचं आहे आणि अलगद आपल्याला हा मोदकाचा साचा उघडून घ्यायचा आहे. पहा किती सुंदर आणि अगदी मस्त आपला गव्हाच्या पिठाचा पहिला मोदक तयार झाला आहे. हे जितके मोदक दिसायला सुंदर दिसतात तेवढेच हे चविष्ट देखील लागतात आणि पौष्टिक देखील आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. अशाच पद्धतीने मी दुसरा मोदक सुद्धा तयार करून घेणार आहे. साच्याला आता तेल तूप लावायची गरज नाही. पिस्त्याचा अर्धा काप मी भरून घेतला आहे आणि घट्ट अगदी पिठाचं सारण असं आतमध्ये दाबून भरून घ्यायचं आहे. इथे दुसरा मोदक सुद्धा मी साच्यातून असं काढून घेत आहे. हा बघा, दुसरा मोदक सुद्धा किती अगदी मस्त सुंदर झाला आहे. मोदकाच्या कडेला हे एक्स्ट्राचं पीठ लागलेलं असतं ते थोडंसं असं हलक्या हाताने काढून घ्यायचं. इथे शेवटचा मोदक सुद्धा आता मी बनवत आहे बघा. तो सुद्धा काही फार त्रास न होता अगदी सहज असा मस्त बनला जातो आहे. कुठेही आपलं पीठ कोरडं झालेलं नाही. अगदी शेवटचा मोदक सुद्धा मस्त असा बनला आहे. इथे मी सर्व मोदक तयार करून घेतले आहेत आणि मोठ्या आकाराचे इथे माझे 8 मोदक तयार झाले आहेत. छोट्या आकाराचे मोदक तयार केलेत तर 30 ते 40 तयार होतात आणि मध्यम आकाराचे 20 ते 21 तयार होतात. यातला एक मोदक मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. पहा किती मस्त झाला आहे. अगदी सुंदर आणि तितकाच दाणेदार. जेवढे हे मोदक दिसायला सुंदर दिसतात तेवढेच खायला देखील पौष्टिक लागतात आणि अगदी महिनाभर टिकतात, कारण आपण ह्याच्यामध्ये अजिबात दूध किंवा पाण्याचा वापर केला नाही. फक्त साजूक तूप आणि गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. त्यामुळे खूप दिवस टिकतात हे मोदक. या वर्षीच्या गणेश चतुर्थीला अशा पद्धतीने मोदकाचं नैवेद्य दाखवायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट, अचूक प्रमाण आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.